महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4च्या कर्मचाऱ्यांचं नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे। सध्या आदिवासी विकास भवनाच्या प्रवेशद्वारावरती आपल्याला या ठिकाणी ठिय्या मांडून बसल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर या आंदोलकांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे आणि ते या ठिकाणी आदिवासी विकास भवन या ठिकाणी चालून आलेले आहेत, मात्र त्यांना आतमध्ये घेतलं जात नाही। पोलीस त्यांना आतमध्ये सोडत नाहीये। आदिवासी विकास भवनाच्या प्रवेशद्वारावरती बसून या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत। आपल्या मागण्यांसाठी ते त्यांचा मोर्चा काढण्यात आला होता आदिवासी विकास भवनावरती, मात्र आतमध्ये जाण्यासाठी परवानगी मिळत नसल्यानं त्यांनी गेटवरच ठिय्या मांडलेला आहे आणि या ठिकाणी घोषणाबाजी करत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपल्या काय नेमकं मागण्या आहेत आणि आता आपण या ठिकाणी बसलेले आहात आदिवासी विकास भवनाच्या गेटवरती आपण ठिय्या मांडलेला आहे। नक्कीच आम्ही 13 जून 2025 रोजी सोग्रस फाटा ते नाशिक आयुक्तालय या ठिकाणी आम्ही बिराड आंदोलन केलेला होता मध्यंतरीच्या काळामध्ये, परंतु 17 जून 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विखे साहेब या ठिकाणी आम्हाला रस्त्यामध्ये येऊन मध्यस्थी करून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यासोबत चर्चा करून त्या ठिकाणी आम्हाला तात्काळ 2 दिवसात नियुक्ती मिळणार होती। आम्ही बैठकीदरम्यान आम्हाला 2 दिवसाचा आश्वासन देण्यात आलं आणि 2 दिवसानंतर तुम्हाला सर्वांना आम्ही त्या ठिकाणी नियुक्त करू, परंतु 1 महिना उलटूनही आमच्या कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे कामावर हजर केलेलं नाही, नियुक्त केलेलं नाही। राज्य शासनाने 21 मे 2025 रोजी मला आतमध्ये सोडतायत का? आदिवासी विकास भवनमध्ये सोडतायत? नाही, आमची एवढीच विनंती होती की आमचा आता 10 मिनिटापूर्वी आमच्या एका महिला कर्मचारी या ठिकाणी बेशुद्ध पडलेल्या होत्या आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये आम्हाला एवढीच एक अपेक्षा होती की जर आपल्या दरवाजामध्ये कोणाचा जीव जात असेल तर त्या ठिकाणी आपण पाणी तरी द्यावे। आमचा न्याय जरी उशिरा भेटत असेल पण आमचा पहिले जीव तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करावा, कारण की या मानसिक तणावातून आमच्या सर्व कर्मचारी भगिनी कर्मचारी यांना खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि मानसिक तणावामधून आमच्या जीवाला धोका आहे। परंतु आम्ही जर आम्हाला शासनाने वेळीच निर्णय दिला तर या ठिकाणी आमचं आंदोलन आम्ही त्या ठिकाणी थांबवू आणि जर न्याय मिळाला नाही तर आमची शेवटचा अंत कोणी बघत असेल तर आम्ही अन्नत्याग करून त्याच्यानंतर दुसरा आम्ही एक हा पण अवलंब केलेला आहे की आम्ही आदिवासी विकास विभागाच्या प्रांगणामध्ये येऊन आत्मदहन करणार सर्व लोक। आपण जर बघितलं या ठिकाणी आत्मदहनाचा इशारा देखील दिलेला आहे, मात्र हे जे वर्ग 3 व 4चे जे कर्मचारी आहेत त्यांचं बेमुदत बेराड धरणे आंदोलन सध्या सुरू आहे। त्यांच्या हातामध्ये आपल्याला या ठिकाणी फलक देखील पाहायला मिळत आहे। खाजगीकरण रद्द करा, बाह्यस्त्रोत प्रक्रिया रद्द करा, अशा आशयाचे फलक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि आता सध्या आदिवासी विकास भवनाच्या कार्यालयावरती बाहेर बसून हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन कुशल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।